नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आए रुक 31 खबर की ओर। खबर अहिल्यानगर से है, जहां विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा समिति धामोरी खुर्द के नए भवन का उद्घाटन आज एक भव्य समारोह में किया गया। इस अवसर पर सहायक निबंधक सहकारी समिति राव साहेब खेड़कर और अरुण साहब तनपुरे, अध्यक्ष बाबूराव बापूजी तनपुरे, सहकारी शक्कर कारखाना ने संयुक्त रूप से फीता काटकर नवनिर्मित भवन का लोकार्पण किया। इस नवनिर्मित भवन में पशु आहार विक्रय कक्ष और ई सेवा केंद्र की शुरुआत भी की गई, जिससे ग्रामीण क्षेत्र के नागरिकों और किसानों को अनेक सुविधाएं एक ही छत के नीचे उपलब्ध होंगी। इस भवन के निर्माण के लिए त्र्यंबक भीकाजी सोनमणे ने उदारता दिखाते हुए अपनी भूमि दान में दी, जिसके लिए उनका विशेष आभार व्यक्त किया गया। इस अवसर पर संत भूमि उपासना और पारायण सोहला मंडल आलंदी देवाची के अध्यक्ष दत्तात्रेय कुशीनाथ सोनवड़े, सोसाइटी के अध्यक्ष संजय दत्तात्रेय हरिचंद्रे, विलास सोनावड़े, बाबा साहेब सोनावड़े सहित कई गणमान्य व्यक्ति मौजूद रहे। सहकारी समिति के सचिव संजय शेलके और संयुक्त सचिव देवराम खेड़कर ने कार्यक्रम का संचालन और समन्वय किया। कार्यक्रम में जिला परिषद के पूर्व अध्यक्ष बाबा साहेब भीठे, राहुरी शुगर फैक्ट्री के निदेशक किशन राव जावरे, देशभक्त मेजर गोरक्षनाथ जाधव, पूर्व अध्यक्ष और ग्राम पंचायत के पदाधिकारीगण, साथ ही पंचक्रोशी क्षेत्र के दूध उत्पादक किसान बड़ी संख्या में मौजूद रहे। इस नए भवन और ई सेवा केंद्र की स्थापना से क्षेत्र के किसानों को सरकारी योजनाओं की जानकारी, ऑनलाइन सेवाओं का लाभ और पशु आहार जैसी आवश्यक सुविधाएं सुलभ होंगी। इससे ग्रामीण क्षेत्र में सहकारिता के माध्यम से विकास को नया आधार मिलेगा। आज रोजी स्वर्गीय धोंडीभाऊ सोनवणे विविध सोसायटीच्या संस्थेला नाव दिलं जात आहे, तुम्हाला किती आनंद होतो आज या ठिकाणी स्वर्गीय धोंडीभाऊ सोनवणे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पशुखाद्य केंद्र व ई सेवा केंद्र दालनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आज धोंडीभाऊ सोनवणे त्यांच्या स्वप्नातले धामोरी खुर्दमधील सोसायटीचे दालनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये सोसायटीच्या माध्यमातून भरपूर काही उद्योगधंदे या ठिकाणी आम्ही चालू करणार आहोत आणि गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळावा यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ आणि चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व या ठिकाणी सभासद सर्व या ठिकाणी प्रयत्नशील राहू। धन्यवाद। कैलासवासी धोंडीभाऊ सोनवणे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून पशुखाद्य सभासदांना मिळण्यासाठी या ठिकाणी सोय सुरू झालेली आहे। चांगला निर्णय या संचालक मंडळाने घेतलेला आहे, ज्यायोगे सभासदांना दूध धंदे पशुखाद्य या ठिकाणी योग्य भावात आणि चांगल्या प्रतीचं त्या ठिकाणी मिळेल। मी माझ्या वतीने संचालक मंडळाचे मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। अशाच प्रकारे या सोसायटीचा पुढे भरभराट होईल अशी माझ्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। माझ्या संपूर्ण पाडव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आज रोजी स्वर्गीय धोंडीभाऊ सोनवणे विविध विकास सहकारी संस्थेला नाव दिलं जात आहे, तुम्हाला किती आनंद होतोय? या ठिकाणी मलाच नाही, आमच्या संपूर्ण गावाला या ठिकाणी खूप मोठा आनंदाचा आजचा दिवस आहे। संस्थेला नाव तर आपण गेल्या वर्षी दिलेलं आहे, पण संस्थेने हा उपक्रम जो चालू केला आहे, या उपक्रमामुळं संस्थेचे सर्व सभासद असतील, दूध उत्पादक असतील, परिसरातील दूध उत्पादक असतील, यांना हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे। आज काय काय सोसायटी मार्फत तुम्ही काय काय सुविधा उपलब्ध करणार आहेत? आता आपण हळूहळू या ठिकाणी सोसायटीमार्फत आता हे पशुखाद्याचं दुकान झालं, कापूस खरेदी केंद्र, सोयाबीन खरेदी केंद्र, शक्यतो आपण दुधाचं सुद्धा खरेदीचं प्लॅनिंग चालू आहे, पण ते आज बोलण्यात अर्थ नाही। आणि त्या आजारी गायांना उचलण्यासाठी ती पाळण्याची खूप मोठी अडचण येते, तो पाळणा आपण या ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून अल्प भाड्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत। आणि जसे सभासद सुचवतील अशा प्रकारे जशा अडचणी येतील त्यानुसार आपण त्या ठिकाणी तो प्रयत्न करणार आहे। अहिल्यानगर से सी न्यूज संवाददाता राव साहेब वरपे की रिपोर्ट। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।